नमस्कार। रागिणी ज्या पद्धतीने या आलेल्या अभिजितला त्रास देत असते, त्यातच आता अभिजित म्हणत असतो, आई काय चालवलेस तू? का असा त्रास देतेस तू मला? याआधीही तू मला चक्क मारण्याचा प्रयत्न केला होतास, त्यातून मी वाचलोय आणि तरीही पुन्हा एकदा तू मला त्रास देतेस? त्यावर आता रागिणी म्हणत असते, हे बघ, तू अभिजित नाही आहेस हे मला चांगलं माहिती आहे आणि तुला इथे आणण्यामागचं कारणही मला कळतंय. पण लक्षात ठेव, तुम्हा कोणाचंही काहीही फावणार नाही, कारण मी तुमच्या सगळ्यांपुढे 4 पावलं असते. त्यावर हा अभिजित म्हणजेच बलदेव म्हणत असतो, अगं आई, असं का वागतेस तू? कसं पटवून देऊ तुला की मीच तुझा अभिजित आहे? त्यावर रागिणी म्हणत असते, तुला मला काहीही पटवून द्यायची गरज नाही आहे, कारण मला कळतं आपलं कोण परकं कोण. आणि शेवटी लक्षात ठेव, पुन्हा जर बोललास ना की मी तुझा अभिजित आहे, तर मात्र तुझा जीव घेईन मी. त्यावर हा अभिजित म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मागच्या वेळेला घ्यायचा प्रयत्न केला होतास तसा? आणि अशातच आता रागिणी म्हणत असते, गप्प बस. पुन्हा जर ती आठवण काढून दिलीस ना, तर मात्र लक्षात ठेव, माझ्यासारखी वाईट मीच. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हा अभिजित काही बोलणार तेवढ्यात रागिणीने याच्या कानाला खूप मोठं व्हॅल्यूम असलेलं एक हेडफोन लावलेलं असतं. त्यामुळे ह्या अभिजितला खूपच त्रास होत असतो. अभिजित म्हणजेच बलदेव किंचाळत असतो, अगं आई, हे कानावरचं हेडफोन काढ, मला खूप त्रास होतोय. त्यावर रागिणी म्हणत असते, थांब, काढते हां. असं बोलून आता रागिणीने त्या हेडफोनचा व्हॉल्यूम अजूनच वाढवलेला असतो. त्यामुळे या अभिजितच्या कानांना त्रास होऊ लागतो आणि तेवढ्यात त्याच्या कानातून रक्तही येत असतं. पण ही जी रागिणी असते ही काही केल्या ऐकायला तयार नसते. जणू तिने ठरवलेलंच असतं की आज या अभिजितचा खात्माच करायचा. अशातच आता शेवटी कशी अशी तिथे भूमी पोहोचलेली असते. भूमीने या रागिणीचा प्लॅन फ्लॉप करत थेट अभिजितला तिथनं सोडवलेलं असतं. रागिणी म्हणत असते, भूमी, माझ्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नकोस, खूप भारी पडेल तुला. त्यावर भूमी म्हणत असते, आत्या, आत्तापर्यंत तुम्ही जी काही षड्यंत्र केली आहात ना, ती सगळी बाहेर काढणार आहे मी. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, त्यातून तो वाचला, तर पुन्हा एकदा तुम्ही त्याचा जीव घेताय का? त्यावर आता रागिणी म्हणत असते, भूमी, हे कसं शक्य आहे की माझा मुलगा वाचेल, कारण त्याला मी स्वतः मारलंय. त्यावर भूमी म्हणत असते, वा वत्या वा, म्हणजे शेवटी तुम्ही ओकलतच की अभिजितला मारण्यात तुमचाच हात आहे. त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते, पण तरीही तू माझ्या विरोधात कोणताही पुरावा उभा करू शकत नाही. त्यावर आता भूमी म्हणत असते, ती नंतरची गोष्ट आहे, पण तुम्ही आत्ताच्या आत्ता फालतूगिरी बंद करा, नाहीतर मला तुम्हाला खरंच मारावं लागेल. त्यावर रागिणी म्हणत असते, तू मला नाही मारू शकत, कारण माझ्या हातामध्ये तुझी किल्ली आहे. हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते, म्हणजे? त्यावेळेला रागिणी म्हणत असते, तुझी मुलगी माझ्या ताब्यात आहे, विसरू नकोस. माझ्या गळ्याभोवती जर फास तू लटकवण्याचा प्रयत्न केलास ना, तर एक आणखी फास मी तुझ्या मुलीच्या गळ्याभोवती आवळीन. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट भूमी म्हणत असते, आत्या, तुम्ही असं काही करणार नाही आहात. त्यावर रागिणी म्हणत असते, वेळ पडली तर मी काहीही करू शकते, तुला माहिती आहे. मी माझ्या मुलाला मारू शकते, तर तुझ्या मुलीला मारायला मला कितीसा वेळ लागणार आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी खूपच घाबरते. ती म्हणत असते, आत्या, मी तुम्हाला आत्ताच सांगते, माझ्या मुलीला जर काही झालं ना, तर अक्षरशः आयुष्यातनं तुमचा बाजार उठवीन मी. त्यावर रागिणी हसू लागते आणि म्हणत असते, काही नाही करू शकत तू. आणि अशातच आता थेट भूमीला असं वाटत असतं, काय करू नेमकं मी? आणि तेवढ्यात तिथे आकाश आलेला असतो आणि आकाशला पाहून थेट भूमी म्हणत असते, आकाश, आपली मुलगी कुठं आहे? त्यावर आकाश म्हणत असतो, काही काळजी करू नको, सेफ आहे ती, सेफ आहे. त्यावर रागिणी म्हणत असते, कशी सेफ असेल? ती माझ्या ताब्यात आहे. त्यावर आकाश म्हणत असतो, तुझ्या ताब्यात होती, तिथनं आता ती माझ्या ताब्यात घेतली आहे आणि फुल्ली सेफ आहे. हे वाक्य ऐकताच आता रागिणीला थेट भूमी म्हणत असते, काय मग आत्या, काय करायचं आता? बाजी पलटली, आता मात्र तुम्ही काही करू शकत नाही.
आता तुमचं काही खरं नाही असं म्हणत थेट भूमीने रागिणीला धरत खेचत फरफटत हॉलमध्ये आणलेलं असतं आणि चक्क असं म्हटलेलं असतं, रागिणी एक नालायक बाई ठरलीस तू. स्वतःच्याच मुलाला ठार मारण्याचा जो काही तू प्रयत्न केला होतास ना, त्यात तू भले सक्सेस झाली असशील, पण आता आज तुला माझ्या तावडीतून कोणी वाचवू शकत नाही. त्यावर रागिणी म्हणत असते, नेमकं काय करणार आहेस तू माझ्याबरोबर? त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते, मी तुमच्याबरोबर काय करणार आहे ना, त्यापेक्षा तुम्हाला काय शिक्षा मी देणार आहे ते तुम्ही बघा. तुम्ही तेवढ्यात आपण पाहतोय आकाशने अभिजितला म्हणजेच बलदेवला सोडवून आणलेलं असतं. आता पौर्णिमा पाहते आपला नवरा समोर आलेला आहे आणि त्याच्या कानातून रक्त येत आहे. त्याला नीट उभाही राहता येत नाहीये कारण त्याला चक्कर सारखं वाटतंय. पौर्णिमा म्हणत असते, काय हो, काय झालंय, काय असं हालताय का तुम्ही, आणि तुमच्या कानातून रक्त काय येत आहे? त्यावेळेला या अभिजितने पौर्णिमाला सगळं काही सांगितलेलं असतं की या बाईने माझ्या कानांजवळ खूप मोठा स्पीकर लावून ठेवला होता आणि त्याचा व्हॉल्यूम फुल केला होता. माझ्या कानांना त्रास होऊन त्यातून रक्त यायला लागलंय. त्यावर मात्र पौर्णिमा खूपच चिडते आणि म्हणत असते, ए रागिणी, आत्तापर्यंत आई म्हटलं तुला आणि तू चक्क माझ्या नवऱ्याला मारायला निघालीस, त्याची ही अवस्था केलीस तू. आणि अशातच आता पौर्णिमाने रागिणीच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते. रागिणी एकदम चाट पडते. ती म्हणत असते, तुझी एवढी हिंमत, चक्क तू माझ्यावर हात उचललास? त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते, फक्त हात उचललाय, जर लायकी सोडली ना तर लातही उचलेन. तुमच्यासारख्या बाईला लात घातली पाहिजे. त्यावर मात्र भोई म्हणत असते, पाहिलं आत्या, काय अवस्था झाली तुमची. तुमची सून तुमच्याशी एकेरी भाषेत बोलते, तुमची कचरा थुतू करते. त्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते, भूमी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. जर तू मला असं खेचत फरफडत आणलं नसतंस ना, तर आज या पौर्णिमाची हिंमत झाली नसती. त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते, काय लाजगी बाई आहेस ग तू, एवढं सगळं करूनही तुला काय वाटत नाही. आता मात्र तू थेट पोलिसातच जा. आणि तेवढ्यात भूमी म्हटलं असतं की आकाश, बोलव पोलिसांना, या नालायक बाईला आपण पोलिसात देऊया, हिलाही कळलं पाहिजे हिने काय चूक केली आहे ती. त्यावर लगेचच आता पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी थेट भूमीचं म्हणणं ऐकून घेतलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, भूमी मॅडम, बरं झालं ह्या नालायक बाईला तुम्ही आमच्या ताब्यात दिलीत, कारण हिच्याविरुद्ध अनेक कंप्लेंट होत्या, पण आमच्याकडे कधी कोणता पुरावाच नव्हता. आणि तेवढ्यात रागिणीला पोलिसांनी हातात बेड्या ठोकत तिथून नेत असताना रागिणी म्हणत असते, भूमी, आज माझ्या अवस्थेला तू कारणीभूत आहेस हे मी विसरणार नाही, पण लवकरात लवकर तुझी अवस्था अशी करीन ना की ना घराघराशी ना घाट का. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, खरंच रागिणीला असं काही जमेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.